बाबासाहेब 1922 मध्ये ग्रेझिन बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी मिळवून 3 एप्रिल 1923 रोजी मुंबईला परतले. समाजकार्य करावे व अर्थार्जनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर त्यांनी खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्च न्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व 5 जुलै 1923 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. वकिली सुरू झाल्यावर बाबासाहेब अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजातील वकिलांनी त्यांना सहकार्य करायचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकिलाने बाबासाहेबांना वकिली करीत राहण्यासाठी सहकार्य केले. बाबासाहेबांना पहिली केस नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूची मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वी झाले. त्यांची फीस म्हणून त्यांना 600 रुपये मिळाले. वकिलीतून घर खर्च भागत नसल्यामुळे बाटलीबाई अकाउंट इन्स्टिट्यूट येथे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. त्याचे त्यांना महिन्याला 200 रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी 10 जून 1925 ते 30 मार्च 1928 पर्यंत केली. बाबासाहेबांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतराव जेरे, रामचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघावर देशाची दुश्मनी हे पुस्तक लिहिण्याच्या कारणावरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. बाबासाहेबांनी त्यांची केस लढून ऑक्टोबर 1926 मध्ये त्यांना वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्त केले. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील नामवंत वकील LB भोपटकर होते. इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक स्प्लिट स्प्राईट यांना बाबासाहेबांच्या वकिलीमुळेच 28 नोव्हेंबर 1927 रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले होते. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलामध्ये गणना होऊ लागली. शहापूर तालुक्यातील किलोली येथील व्यापारी चंदुलाल रूपचंद शहा यांच्या विरुद्ध 1930च्या इंडियन पिनल कोड कायद्यान्वये बेकायदेशीर शस्त्रे आणि स्फोटक बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील दिवाकर रेंगे यांनी पुण्यातून आपणास सोडवणे मला शक्य नसल्याचे सांगितले व दादरच्या हिंदू कॉलनीत राहणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्याचा सल्ला दिला. पुढची तारीख कोणती हे विचारून बाबासाहेबांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथील सत्र न्यायालयात शस्त्र कायद्या प्रकरणी न्यायाधीशासमोर फक्त 2 मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशाकडून चंदुलाल शहा यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. बाबासाहेबांनी ठाणे दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घेतले होते. सन 1930 ते 1938 या कालावधीमध्ये शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालविले. फाशिंद येथील नाना मालबर यांच्या घरी बाबासाहेब आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता त्यांनी ती खुर्ची कासनी येथील विहारात दान केली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद. जय भीम.